डिपार्टमेंटला आहे मॅडम? हा काय डिपार्टमेंटला बसलाय नाही नाही डिपार्टमेंटला नाही, खाली हॉलमध्ये आले मी. का? हे खाली एक मल्टीपर्पज हॉल आहे छोटा, त्याच्यात येऊन बसले मी. डिपार्टमेंटला नाही, नेटचं कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे आणि मोबाईलचं जॉईंट होत नाही त्याला, तोच मेन प्रॉब्लेम आहे. दिसते का वरती लेटर आहे, राजश्री छत्रपती शाहू कॉलेज दिसते. डायनिंग हॉल मल्टीपर्पज हॉल. बाकीचे जॉईन होईपर्यंत आपण अमायना ऍसिड काढून घेऊया. कालची जी टेस्ट होती ती टेस्ट नाही आहे, फक्त एक डेमो होता तो, त्याला टेस्ट म्हणणार नाही आपण. मार्क बघितलं नाही नाही अजून नाही मी चेक करायला, मला माहित पण नाही किती जणांनी दिल्या ते, फक्त एक सगळ्यांनी छोटस. डेमो म्हणजे आणि येणार आहे मग काय कधी? टेस्ट होती का? टेस्ट दिल्यासारखं तर वाटलं का? मग काय नाही नाही अजिबात वाटलं नाही मला. म्हणून तर ठीक आहे, असलं ते असंच डेमो होता तो फक्त. ओके, नोट्स दिल्यानंतर मग आता तेच नोट्स तुम्ही चेक टाइम लिमिट देणार होता ना त्याला. हा तेच की, टाइम लिमिट पण दिलं नाही. कारण काही जणांना प्रॉब्लेम काय होता की मोबाईल त्या पिरियड मध्ये अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी आता ती डेट आधीच देतो तुम्हाला, टाइम आधी देतो म्हणजे तुम्हाला कळेल, म्हणजे ऍडजस्ट करता येईल तुम्हाला. ओके, हा आपण कुठं हा. होतो की हे प्रोटीन्स जे तयार केले जातात, इव्हन इन्सुलिनचं पण एक खासियत म्हणजे इन्सुलिन तयार होताना 108 अमायनो ऍसिड तयार केले जातात. इन्सुलिन मध्ये फक्त 51 अमायनो ऍसिड आहेत की जो गरजेचा आहे, की ज्याला आपण इन्सुलिन म्हणतो, की जो ब्लड ग्लुकोज लेवल कंट्रोल करण्यासाठी तयार केला जातो. त्याचा सुद्धा मेसेज डीएनए देणार आहे. ज्या वेळेला ब्लड मध्ये ग्लुकोज वाढायला सुरू होईल ना, तो सिग्नल जाणार आहे तिथं पॅनक्रियास मधल्या बीटा सेलला, आणि मग तो इन्सुलिनचा जीन जो काय असेल तो एक्सप्रेस होणार म्हणजे ते प्रोटीन तयार होणार त्याचं इन्सुलिनचं. आणि ते प्रोटीन तयार होताना सुद्धा कसं, मग पहिलं अमायनो ऍसिड, मग त्याला दुसरं, त्याला तिसरं, हे जो सिक्वेन्स आहे अमायनो ऍसिडचा, जसं आपण म्हटलं ना की डीएनएचा सिक्वेन्स जर चेंज झाला तर त्याची प्रॉपर्टी लॉस झाली. इव्हन इथं सुद्धा प्रोटीनच्या मध्ये जे अमायनो ऍसिड आहेत त्याचा जर सिक्वेन्स चेंज झाला तर त्या प्रोटीनला काय अर्थच नाहीये, त्या प्रोटीनला काहीच अर्थ असणार नाही. तुम्ही 51 अमायनो ऍसिडचं इन्सुलिन तयार केलाय आणि 2 नंबरचा प्रोटीन, जो 2 नंबरचा अमायनो ऍसिड आहे तो चेंज केलाय, दुसरा कुठला तर घातलाय, मग ते इन्सुलिनचं फंक्शन कॅरीच करणार नाहीये. म्हणजे खूपच स्पेसिफिसिटी आहे. मग हे जे काही प्रोटीन्स आहेत, ह्या प्रोटीन्सचा बिल्डिंग ब्लॉक असतील हे अमायनो ऍसिड, आणि हे अमायनो ऍसिड एकमेकाला लिंक झाल्यात. ते लिंक होताना त्या लिंकिंग मध्ये जो बॉन्ड तयार झालाय तो बॉन्ड हा असेल. ओके, प्रत्येक अमायनो ऍसिड जो एकमेकाला लिंक आहे तर तिथं हा बॉन्ड आहे, की जे तुम्ही सेकंड इयरला शिकला असाल प्रोटीन्स मध्ये. ओके, हा बॉन्ड CONH, दॅट इज अ पेप्टाइड बॉन्ड. प्रत्येक अमायनो ऍसिडच्या मध्ये, म्हणजे हे जर 2 अमायनो ऍसिड घेतले किंवा हे 2 अमायनो ऍसिड घेतले तर मध्ये जो लिंकेज असेल दॅट इज कॉल्ड एज अ पेप्टाइड लिंकेज. And this entire chain that is called as a polypeptide chain. Polypeptide chain as there are number of amino acids which are joined with each other by पेप्टाइड बॉन्ड. हा बॉन्ड आहे त्याच्यामध्ये म्हणून त्याला म्हटला पेप्टाइड बॉन्ड. ओके, आणि ही जी काही चेन आहे ह्या चेन मध्ये 20 पेक्षा जास्त अमायनो ऍसिड एकमेकाला लिंक झाल्यात म्हणून तो झाला पॉलीपेप्टाइड चेन. आता इथं काय म्हटलंय की आपला हा जो प्रोटीन आहे, आता हा सुद्धा प्रोटीन, ऑल एन्झाईमचा प्रोटीन, एक्सेप्शनल केस सोडले तर, त्यामुळे हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम जे आहेत ते सुद्धा प्रोटीनच आहेत. प्रोटीन आहेत याचा अर्थ ते सुद्धा अमायनो ऍसिडचेच बनलेत, राईट. मग तिथं सुद्धा पॉलीपेप्टाइड चेन असणार आहे, आणि ती पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे एकच आहे. जसं हिमोग्लोबिन मध्ये काय म्हणतात, हिमोग्लोबिन मध्ये 4 चेन असतील ना, एक एक चेन असेल अशी की जी फोल्ड झाल्या, त्याच्या शेजारची दुसरी एक चेन असेल त्याच्यासारखीच असेल, हा त्याच्या शेजारच्या अजून 2 ज्या काही, त्या शेजारी अजून 2 ज्या काही चेन असतील त्या चेन वेगळ्या अशा, आणि एकत्रितरित्या हा जो 4 पॉलीपेप्टाइडचा जो काही ग्रुप आहे, दिस इज एंटायर हिमोग्लोबिन. या 2 अल्फा चेन, ह्या 2 बीटा चेन असं. इन्सुलिनचं कन्सिडर केलं तर इन्सुलिन मध्ये सुद्धा 2 चेन आहेत, एक असेल अल्फा आणि एक असेल बीटा. ओके, आणि त्या एकमेकाला लिंक झाल्यात. एकाकडं 21 अमायनो ऍसिड आहेत आणि एकाकडं 30 अमायनो ऍसिड आहेत आणि एकाकडे 21, असे टोटल 51 अमायनो ऍसिडचा आपला जो प्रोटीन आहे दॅट इज कॉल्ड इन्सुलिन, की जो ब्लड ग्लुकोज लेवल कंट्रोल करायला मदत करेल. ओके, तसं रेस्ट्रिक्शन एन्झाईम, दीज आर ऑल्सो प्रोटीन्स अँड दीज आर सिंगल पॉलीपेप्टाइड चेन. एकच चेन आहे आणि तो हे काम करणार आहे रिकॉग्निशनचं आणि रेस्ट्रिक्शनचं. पण एक जरी चेन असेल ती जी काही फोल्ड झाल्या, समजा ही एकच चेन आहे ती फोल्ड झाल्या, तर ह्यातला जो काही पार्ट असेल
ओके, हा जो काही पार्ट असेल तर तो पार्ट काय करणार आहे, रिकॉग्निशनचं काम करणार आहे. अँड द सेकंड पार्ट विल ऍक्ट ऍज अ रेस्ट्रिक्शन साइट. कळते का? आपण टाइप 2 वाल्यांना काय म्हणलं की these are having the separate units. No doubt they are having the separate units, but these are made up of only single polypeptide chain. ओके, समजलं का? हा पॉइंट समजलं का? एकच पॉलिपेप्टाइड चेन आहे आणि ती जे काही फोल्ड झाल्या त्याच्यामध्ये काही जो काही पार्ट आहे त्याचा तो रेस्ट्रिक्शन साठी यूज केला जाईल आणि काही जो पार्ट आहे तो मॉडिफिकेशन साठी यूज केला जाईल. ओके, सो दीज आर द मोस्टली दीज एन्झाइम्स आर सिंगल पॉलिपेप्टाइड चेन. अगेन, if you are breaking the DNA, okay, if you are breaking the DNA, tell me whether you will require the energy or not. मला एखादं बॉन्ड, एखादी वस्तू तोडायला एनर्जी लागणार आहे का एखादी वस्तू जोडायला एनर्जी लागेल? हा, एखादी वस्तू मला तोडायची आहे, एनर्जी जास्त लागेल का एखादी वस्तू मला जोडायची आहे, जास्त एनर्जी लागेल? जोडण्याची. हा, विचार करून उत्तर द्या. एकच वस्तू कन्सिडर करू नका. And the best you can compare that with the tree plantation. तोडो नाही जोडो म्हणतो ना, झाड तोडण्यापेक्षा लावा. जास्त एनर्जी कुठे खर्च होईल, झाड तोडायला का झाड लावायला? तोडायला. हा, अजून कोणाला वाटते का? झाडानुसार राहणार नाही ती. हा, बर, झाड खूप मोठं आहे, म्हणजे झाड खूप मोठं आहे, ते तोडायला जास्त एनर्जी लागेल का त्या टाईपचं झाड मला लावून तेवढं ग्रो करायला जास्त एनर्जी लागेल? टोटली डिपेंड अपॉन द टाइप ऑफ प्लांट असेल. तसं इथं जो सिक्वेन्स आपल्याला कट करायचा आहे, तो सिक्वेन्स कट करताना बऱ्याच वेळेला आपण स्पेसिफिक साईटला हे कट करतात, आपल्याला माहिती आहे. रेस्ट्रिक्शन एन्झाइम स्पेसिफिक साईटला कट करतात. टाइप 1 असतील, टाइप 3 असतील तर थोडंसं पुढे जाऊन कट करणार आहेत ते 25 बेस पेअर किंवा 1000 बेस पेअर. पण टाइप 2 वाले तिथंच कट करतात. आणि तरी सुद्धा जिथं रिकॉग्निशन साईट आहे तिथं जरी कट करत असतील तरी सुद्धा त्यांना एनर्जी लागणार नाही आहे डिग्रेडेशनसाठी. त्या डीएनएच्या डिग्रेडेशन दॅट इज कटिंग, असं लक्षात ठेवा. त्या डीएनएच्या डिग्रेडेशनसाठी किंवा कटिंगसाठी मला एटीपी लागणार नाहीये. यू विल नॉट रिक्वायर एनी एक्स्ट्रा एटीपी. एक्स्ट्रा एटीपी मला घालायची गरज नाही त्या टेस्ट ट्यूब मध्ये. त्या टेस्ट ट्यूब मध्ये मी रेस्ट्रिक्शन डायजेशन करायला, त्या टेस्ट ट्यूब मध्ये माझा डीएनए मी स्पेसिफिक साईटला कट करायला लागलोय. ओके, अगेन वी नो दॅट दीज आर हॅव्हिंग द सेपरेट ऍक्टिव्हिटीज. एंडोन्यूक्लियस आणि मिथायलेशनची सेपरेट ऍक्टिव्हिटीज आहे, 2 for 2 असं लक्षात ठेवलेलं आपण. अँड द मोस्ट स्टेबल एन्झाइम्स जे टाइप 2 क्लास मधले जे एन्झाइम्स आहेत दॅट विल रिक्वायर द कोफॅक्टर Mg++ आयन्स मला लागणार आहेत. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे ट्यूब मध्ये कॅरी कराल, ज्या वेळेला त्या वायल मध्ये कॅरी कराल, जसे आपण पीसीआर मध्ये बघितल्या छोट्या ट्यूब्स असतील पॉलिप्रोपिलिनच्या, त्याच्यामध्ये सिक्वेन्स घेऊन मी ते पुढे रन करणार आहे. तर त्या ट्यूब मध्ये मी हे रिॲक्शन मिक्सचर लावणार आहे डीएनए तोडायला सुद्धा तशाच ट्यूब मध्ये. मग त्यावेळेला मी डीएनए घालेन त्या ट्यूब मध्ये, त्याच्यानंतर रेस्ट्रिक्शन एन्झाइम घालेन, त्याच्यासाठी स्पेसिफिक बफर असेल ते बफर घालणार आहे. आणि जर तुम्हाला अॅक्युरेटली रिॲक्शन तुम्हाला जर कॅरी करायचे असेल तर काही वेळेला मला एन्झाइमला एक सपोर्टिव्ह म्हणून कोफॅक्टर घालावा लागतो. कोफॅक्टर किंवा को एन्झाइम. हा, तुम्ही ऑलरेडी सेकंड इयरला स्टडी केलाय झूलॉजी मधल्या सिलेबस मध्ये. सांगा मला कोफॅक्टर आणि को एन्झाइम काय असेल? बायोकेमिस्ट्री पेपर होता ना सेकंड इयरला, 3ऱ्या सेमला. आणि त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री मध्ये सगळं होतं, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, ग्लुकोनिओजेनेसिस, युरिया सायकल आणि खालचा पार्ट होता एन्झाइम्स. त्या एन्झाइम्स मध्ये होते को फॅक्टर आणि को एन्झाइम्स. कुणाला माहिती आहे को फॅक्टर को एन्झाइमचा रोल काय आपल्या बॉडीमध्ये? को एन्झाइम्स किंवा फक्त व्हिटॅमिनचा रोल सांगा बॉडीमध्ये, मग आयडिया येईल तुम्हाला. व्हिटॅमिनचा रोल काय? वाय वी रिक्वायर्ड द विटामिन्स? विटामिन्स का लागतील आपल्याला? Whether that may be the water soluble or the fat soluble doesn't matter, but why our body will require the vitamins? का लागतील vitamins? उद्यापासून खायचं नाही विटॅमिन. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी. ओनली इम्युनिटी? नाही, खूप ब्रॉड सांगितलास तू. हा, करोनामुळे सांगितलं का इम्युनिटी? ते ब्रॉड झालं खरं. स्पेसिफिक पाहिजे मला ते.
स्पेसिफिक पाहिजे, स्पेसिफिक. का व्हिटॅमिन का कंझ्युम करायचे? हॅव यू आयडेंटिफाय? आता फक्त हे कोरोनाच्या ह्याच्यामुळे फक्त व्हिटॅमिनच्या गोळ्या देत नाहीत, तर बऱ्याच वेळेला बघा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होतात ना. आय हॅव द स्पेशल एक्सपिरियन्स. ते नागिरीचं जेव्हा इन्फेक्शन होतं त्यावेळेला सुद्धा डॉक्टरांनी ह्याच्याच गोळ्या दिलेल्या, व्हिटॅमिन्सच दिलेले. सो इट इज अ बूस्टर, इम्युनिटी बूस्ट करणारे ते तेव्हा आहे, ऑब्विसली आहे ते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी हे विटॅमिन्स लागणार आहेत आपल्याला माहिती आहे. पण अजून एक काय यूज आहे माहितीये का विटॅमिनचा? विटॅमिन्स जेव्हा आपण कंझ्युम करतो आपल्या बॉडीमध्ये इंटेस्टाईन मध्ये इकोलायचा एक वेगळा स्ट्रेन आहे की जो स्वतः तिथं विटॅमिन के तयार करतात आपल्या इंटेस्टाईन मध्ये. आणि ते बॅक्टेरिया गरजेचे आहेत. त्यामुळे असं आपण हे करू शकत नाही की म्हणजे आपण असं जज करू शकत नाही की सगळेच बॅक्टेरिया हार्मफुल आहेत. देर आर लॉट्स ऑफ बॅक्टेरिया विच आर युजफुल अँड फ्यू बॅक्टेरिया दीज आर हार्मफुल. ओके, मग काही बॅक्टेरिया सुद्धा विटॅमिन तिथं तयार करतात. आणि स्पेशली हे विटॅमिन्स कुठे लागतील माहितीये का? की हे विटॅमिन जेव्हा ब्लड मधून ऍब्सॉर्ब केले जातात तर या विटॅमिनचं पुढे काय होतं माहितीये की ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी ते रोल काय प्ले करतात. तर जे विटॅमिन B2 असेल, बी कॉम्प्लेक्स जो काय आहे आपला सगळा B1 to B12 पर्यंत सगळे, त्याच्यानंतर विटॅमिन ए असेल, विटॅमिन ई, विटॅमिन सी, हे जे काही सगळे विटॅमिन्स आहेत ते विटॅमिन्सचा प्रत्येकाचा काहीतरी रोल आहे. ओके, आता ह्याचा मेन रोल काय आहे तर आपले जे एन्झाईम्स आहेत बॉडी मधले, मग तो अमायलेज असू दे किंवा आपले ग्लायकोलिसिस मधले एन्झाईम्स असू दे, हेक्झोकायनेज, आयसोमर, हे जे काही एन्झाईम्स आहेत तर त्या एन्झाईमच्या प्रॉपर ऍक्शनसाठी त्यांना को एन्झाईम किंवा को फॅक्टर लागतात. को एन्झाईम म्हणजे एन्झाईमला मदत करणार आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीसाठी. एन्झाईमचा रोल आपल्याला माहिती आहे. एका सबस्ट्रेट वरती ऍक्शन करतील आणि एक रिॲक्शन कॅटलाइज करतील. जसं कॅटलिस्टचं काम असतं केमिस्ट्रीमध्ये, आपण कॅटलिस्ट यूज करतो रिॲक्शन स्पीडअप व्हायला, रिॲक्शनचा रेट वाढवायला, तसं इथं आपल्या बॉडीमध्ये आपल्या सेलमध्ये ज्या रिॲक्शन्स होतात त्या रिॲक्शन कॅटलाइज करायचं काम हे एन्झाईम्स करतील. पण ते कॅटलाइज करताना त्यांना सुद्धा काही ऍक्टिव्हेटर लागतात, त्यांना सुद्धा काही सपोर्टिव्ह इन्ग्रेडियंट्स लागतात आणि त्यातलेच हे को एन्झाईम्स आणि को फॅक्टर आहेत. त्यातल्या त्यात जे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतील, ओके, की जे विटॅमिन पासून तयार होतात, विटॅमिन पासून हे तयार होतात को एन्झाईम्स, विटॅमिन्स पासून ते तयार होतात. मग आपलं फोलिक ऍसिड असू दे, B9 ज्याला म्हणतो आपण, किंवा रायबोफ्लेविन असू दे, सायनोकोबालामाइन असू दे, विटॅमिन B12, ह्याच्यापासून ते सप्लिमेंट तयार होतात को एन्झाईम्स. आणि हे को एन्झाईम्स एन्झाईम्सला मदत करतात रिॲक्शन कॅटलाइज करायला. ओके, मग जसे को एन्झाईम्स मदत करतात एन्झाईमच्या रिॲक्शन कॅटलाइजसाठी, तसं काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये फरक काय? ऑर्गॅनिक दॅट इज अ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. ओके, मग ते ऑर्गॅनिक कुठले असतील? आपले को एन्झाईम्स की जे विटॅमिन पासून डिराइव्ड केलेत, डिराइव्ड फ्रॉम द विटॅमिन्स. आणि जे इनऑर्गॅनिक असतील, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतील, म्हणजे आपण म्हणतो ना की झिंक लागतो आपल्याला, झिंक की गोली हर बार, ऐकलंय का? झिंक ऐकला असेल ऍडव्हर्टाईज मध्ये, झिंक की गोली हर बार ऐकला असेल. किंवा काही स्पेशल मेटल्स आपल्या बॉडीमध्ये गरजेचे आहेत का? बिकॉज दीज आर द इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स और इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स विच आर रिक्वायर्ड फॉर द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम. एखाद्या एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीसाठी हे को फॅक्टर म्हणून मदत करतात. ओके, आणि या को फॅक्टरचा मेन उद्देश काय आहे की समजा तुमचा हा एन्झाईम आहे, ओके, हा एन्झाईम आहे आणि ह्या एन्झाईमचा आपल्याला माहिती आहे की एन्झाईमची एक स्पेसिफिक साईट असेल की जिथे तो सबस्ट्रेट मॉलिक्युल बसणार आहे. फॉर एक्झाम्पल, हा जो काही मी इथं स्ट्रक्चर ड्रॉ केलाय that is of one enzyme. Let's see that enzyme is amylase. Okay, मग अमायलेजची ऍक्शन कुणावरती आहे? स्टार्च वरती. मग स्टार्च जाऊन कुठे बसणार आहे? इथं ऍक्टिव्ह साईटला. स्टार्च इकडे कुठे दुसरीकडे बसणार नाहीये, पण स्टार्च त्या ऍक्टिव्ह साईटला बसेल. मग आता को फॅक्टर आणि को एन्झाईमचं काम काय असेल तर को फॅक्टर आणि को एन्झाईम ज्या वेळेला एन्झाईमला सप्लिमेंटरी म्हणून काम करतील, एन्झाईमला एक सपोर्टिव्ह म्हणून काम करतील, रिॲक्शनचा रेट वाढवायला मदत करतील, हे सगळं लॅबमध्ये केलेलं आहे. हे माझ्या मनाचं मी नाही सांगितलेलं. ज्या वेळेला एन्झाईम बरोबर एखादा को फॅक्टर असेल किंवा एखादा को एन्झाईम असेल तर त्यावेळेला त्या एन्झाईमचा जो रेट असेल तो थोडासा वाढणार आहे. ओके, म्हणजे जर समजा या अमायलेजला ब्रेकडाऊन करून जे ग्लुकोज आपल्याला मिळणार आहे ते ग्लुकोज जर मला 1 मिनिटानं मिळत असेल तर त्या एन्झाईम बरोबर जर त्याचा स्पेसिफिक को फॅक्टर असेल तर मला जे ग्लुकोज मिळणार आहे ते कमी टाइम मध्ये म्हणजे अर्ध्या मिनिटात मिळणार आहे. ज्या रिॲक्शनसाठी मला 1 मिनिट लागत होता ती रिॲक्शन आणखी थोडी कमी टाइम मध्ये येणार आहे, अर्धा मिनिटामध्ये होणार आहे. ओके, दॅट इज द रोल ऑफ द को फॅक्टर और को एन्झाईम. आय होप दॅट यू हॅव लर्न दिस इन डिटेल अबाउट एन्झाईम्स, को फॅक्टर अँड को एन्झाईम्स इन द सेकंड इयर. But if you are having any doubt then you can ask me after this lecture. Okay, so इथं हा जो काय आपला एन्झाईम आहे, रेस्ट्रिक्शन एन्झाईम टाइप 2,
दॅट विल ऑल्सो रिक्वायर द कोफॅक्टर आपले इनऑर्गॅनिक आहेत, सो डेफिनेटली दॅट विल नॉट कंटेन एनी कार्बन मॉइटी, कार्बन नाही त्याच्यात. मग Mg प्लस प्लस आयन मला पाहिजे तसं, जसं झिंक प्लस प्लस लागतात, कॉपरचे आयन्स लागतात बॉडीमध्ये. ओके, कॅल्शियम लागणार आहे बॉडीमध्ये. कॅल्शियम फक्त बोनच्या ह्याच्यासाठी नाही, तर काही असे सुद्धा रिॲक्शन्स आहेत की जिथं कॅल्शियम मस्ट आहे, कॅल्शियम लागणारच आहे तिथं. ओके, अपार्ट फ्रॉम द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अ बोनच्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणखी काही ठिकाणी लागतो. सोडियम लागणार आहे, सोडियमचे आयन्स लागतील, पोटॅशियमचे आयन्स लागतील. सिमिलरली इथं Mg प्लस प्लस आयन्स लागतील मला, की जे कोफॅक्टर म्हणून काम करतात. कुणाला टाईप 2 रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. ओके, आणि एक खासियत म्हणजे आपला जो ग्रुप आहे सायंटिस्टचा की ज्यांना ते नोबेल प्राइज मिळालं, स्मिथ नाथन्स, हा, तर डॅनियल नाथन्स जे आहे तर त्यांनी हे एन्झाईम सगळ्यात पहिला यूज केलं, टाईप 2 वाला एन्झाईम. ओके, टाईप 2 वाला एन्झाईम पहिला आयसोलेट केला हॅमिल्टन स्मिथनं, आणि हा पहिला स्टार्टला यूज कोणी केला? डॅनियल नाथन्सनी. आता त्यांनी हा यूज कशासाठी केला? प्लीज फोकस ऑन दिस पॉइंट. ओके, त्यांनी यूज केला हा मॅपिंगसाठी, फॉर द मॅपिंग अँड अनालायझिंग द जीन्स अँड जिनोम. कोण सांगू शकेल का जीन आणि जिनोम मध्ये काय फरक आहे? आता जीन, जिनोम, जीन आणि डीएनए मध्ये नाही म्हणत आहे मी, जीन आणि जिनोम मध्ये. ते जाऊ दे. मॅपचा काय यूज आहे? मॅप, व्हॉट इज द यूज ऑफ मॅप? मॅपचा यूज काय असतो? हा, मॅपचा यूज काय असतो आपल्यासाठी? मला Hello? वाटतं अजून एक तरी वाजायला नाही आहे झोपायला. मॅपचा काय यूज करता तुम्ही? वाय यू यूज गुगल मॅप? हा, गुगल मॅप काय यूज करताय? डायरेक्शन साठी मॅडम. येस, डिरेक्शन साठी, टू सर्चिंग साठी. आयडेंटिफाय द प्रॉपर प्लेस. हा, प्रॉपर हा. प्लेस आयडेंटिफाय करायला. आता आपला सुद्धा डीएनएचा, आपला जो जिनोम आहे, आय विल नॉट टेल द डीएनए. हा, डीएनए, आता डीएनए आणि जिनोम मध्ये काय फरक आहे बघा. आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल आहेत, राईट, डिप्लॉइड सेल कन्सिडर करा. डिप्लॉइड सेल म्हणजे त्या सेलकडं 2-2 क्रोमोझोमचे सेट असतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या सेलकडं 46 क्रोमोझोम आहेत. मग 46 क्रोमोझोम पैकी आपल्याला माहिती आहे की 44 जे क्रोमोझोम असतील ते ऑटोझोम असतील, राईट. And the 2 chromosome will be the sex chromosome that will determine the sex of that organism, whether that may be the male or female. ओके, आता हे जे काही दोन क्रोमोझोम्स आहेत, सेक्स क्रोमोझोम आणि हे ऑटोझोम्स, म्हणजे टोटली 46 क्रोमोझोम जे काय आहेत, त्या क्रोमोझोम वरती जर मी ऑब्झर्व केलं, समजा सिंगल क्रोमोझोम मी ऑब्झर्व केला, थोडंसं मी बेसिक सांगितलेलं त्यावेळेला हे तिथं सांगितलेलं, पण आता जास्त कळेल तुम्हाला. ओके, हे जे काही क्रोमोझोम आहेत सगळेच्या सगळे या शेपचे नाहीयेत. काही ॲक्रोसेंट्रिक आहेत, काही टिलोसेंट्रिक आहेत, काही सब मेटासेंट्रिक, काही मेटासेंट्रिक. ओके, डिपेंडिंग अपॉन द सेंट्रोमियर. हा जो काही सेंट्रोमियर आहे तो ऍक्च्युली कुठं आहे त्याच्यावरून आपण त्याचे टाइप्स केलात. ओके, नॉट वी द सायंटिस्ट. ओके, मग हा जो काही क्रोमोझोम आहे, जर समजा ह्या क्रोमोझोम वरचा, आपल्याला माहित आहे क्रोमोझोम इज नथिंग बट द डीएनए, न्यूक्लिओ प्रोटीन आहे, हिस्टोन प्रोटीन आहे, आणि त्याच्यावरती डीएनए आपला रॅपिड कंडिशन मध्ये कंडेन्स फॉर्म मध्ये ठेवलाय. ओके, म्हणजे असं आम्ही काय काय ठिकाणी वाचलेलं की जर समजा आपले जे 46 क्रोमोझोम आहेत, त्या 46 क्रोमोझोम वरचा जर डीएनए तुम्ही काढला, हा, तो डीएनए एकमेकाला जॉईन केला, डीएनए नेकेड आयला दिसणार नाहीये, पण जर चिल्ड इथेनॉल घेतला, एकदम गार इथेनॉल आपण घेतला आणि त्याच्यामध्ये आयसोलेट केलेला डीएनए जर त्याच्यात टाकला, तर डीएनएच्या फ्रॅगमेंट्स थोड्या दिसतात. वी हॅव डन दॅट. ओके, चिल्ड इथेनॉल मध्ये तो प्रेसिपिटेट होतो डीएनए. पण जर समजा तुम्ही हे डीएनए सगळे आयसोलेट केला आणि एकमेकाला ते जे दोरे आहेत डीएनएचे ते एकमेकाला बाइंड करून ठेवला, तर काय काय ठिकाणी असे मेन्शन केलं की जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स केवढं होईल माहितीये का? इथून मून पर्यंत आणि अगेन टू बॅक टू अर्थ, फ्रॉम अर्थ टू मून अगेन बॅक टू द अर्थ, एवढं ते डिस्टन्स कॅरी करेल. इमॅजिन दॅट द लेंथ ऑफ द डीएनए. ओके, अँड दॅट डीएनए इज इन द रॅप्ड कंडिशन ऑन द क्रोमोझोम्स. हे जे काही 46 क्रोमोझोम आहेत आपल्या सेल मधले, तर त्या 46 क्रोमोझोम वरती एकदम रॅप्ड कंडिशन मध्ये ठेवलाय. म्हणजे इमॅजिन करा असा लेंथ की ज्याची लेंथ तुमच्या सेलच्या लेंथ पेक्षा सुद्धा जास्त असेल. या सेलची लेंथ आपण जर इमॅजिन केली तर ती मायक्रोमीटर मध्ये आहे, राईट. म्हणजे 5-6 मायक्रोमीटर मी कन्सिडर केला, पण त्याची लेंथ जी काय आहे डीएनएची तर ती मीटर मध्ये जाणार आहे. ओके, मग तेवढा लांबीचा डीएनए ह्याच्यामध्ये कसा आणतो? पण सेलच्या आतमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस मध्ये रॅप कंडिशन मध्ये ठेवलाय. दिस इज द व्हेरी नाईस फीचर, वी ओनली इमॅजिन दॅट.
ओके, मग त्या रॅप्ट कंडिशन मध्ये ह्या क्रोमोझोम वरती हा ठेवलाय. ऍक्च्युली ज्या वेळेला तुम्ही कन्सिडर करताय एंटायर डीएनए, एंटायर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम, whether that may be the plants, angiosperm, gymnosperm, pteridophytes, algae, bryophytes, or human beings, invertebrate, vertebrates, bacteria, even virus. ओके, जी सेल बदलली की त्याचा जेनेटिक मटेरियल बदलणार आहे. मग ज्या वेळेला तुम्ही त्या ऑर्गॅनिझमचं एंटायर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन तुम्ही कन्सिडर करणार आहे, मग त्याच्यामध्ये सगळे जीन्स आले आपले, सगळे जीन्स आले, इन्सुलिनचा, ग्लुकॅगॉनचा, मेलानिनचा, ऑन्कोजीन आले आपले, सगळे कॅन्सर कॉज करणारे जीन आले. हे सगळे जे काही जीन्स आहेत हे सगळे ज्यावेळेला तुम्ही कन्सिडर करताय त्यावेळेला मी त्याला म्हणणार आहे जिनोम. ओके, होल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम, होल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, त्याचं जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे ते एंटायरली मी जेव्हा कन्सिडर करणार आहे दॅट विल कॉल्ड ऍज अ जिनोम. ओके, त्याला मी जिनोम म्हणणार आहे. आणि मग डीएनए आपल्याला माहित आहे, सिंगल क्रोमोझोम वरचा मी हा जो डीएनए रॅप कंडिशन मध्ये आहे तो जर मी काढला तर तो डीएनए झाला, की जो डबल स्टँडेड अँटी पॅरलल स्ट्रक्चर आपण कन्सिडर करतो. ओके, अँड व्हॉट इज द जीन? जीन इज द स्मॉल फ्रॅगमेंट ऑन दिस डीएनए. हा जो काही डीएनए आहे या डीएनए मध्ये एक छोटीशी फ्रॅगमेंट अशी असेल की ज्याचं काहीतरी एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे. इन्सुलिनचा जीन असेल, ऑन्कोजीन असेल, ग्लुकॅगॉनचा असेल, मेलानिनचा असेल, लाईक दिस. ओके, हार्मोनचा असेल. ऋतुजा, check it from your side. ऋतुजा, check it from your side. हा, अजून कोणाला आवाजाचा प्रॉब्लेम होतोय का? हा, बाकीच्यांना कोणाला आवाजाचा प्रॉब्लेम होतोय का? आवाज ऐकू येतोय? नाही. हा हा, हो येतोय. ऋतुजा, check it from your side. ओके, हे टर्म्स कळाले का? हे आपल्याला कुठे मेन्शन करायचं नाही इथं, पण हे पुढे लागणार आहेत आपल्याला. व्हॉट इज द जिनोम, व्हॉट इज द क्रोमोझोम, व्हॉट इज द जीन अँड व्हॉट इज द डीएनए. फरक आहे जीन, जिनोम, डीएनए. सगळ्यात मोठं काय सांगा बरं मग? डीएनए, जिनोम, क्रोमोझोम. डीएनए, जिनोम, जीन, क्रोमोझोम. हु इज द लार्जेस्ट वन? ओके, आय विल राईट हिअर. क्रोमोझोम. डीएनए, हा गडबड करू नका. जीन, क्रोमोझोम और जिनोम. ओके, 4 टर्म्स आहेत. डीएनए, जीन, क्रोमोझोम, जिनोम. हा, सगळ्यात मोठा जिनो- कोण असेल? कॉन्स्टिट्यूशन काय असेल टर्म सांगा मला. सगळ्यात मोठं कोण असेल आणि सगळ्यात छोटं कोण असेल त्यात? क्रोमोझोम क्रोमोझोम? आय थिंक. नाही, मला साईज न नका सांगू, साईज न नका सांगू. आपण ज्या टर्म्स आता इथं कन्सिडर केल्या त्याच्यानुसार सांगा. डीएनए. डीएनए सगळ्यात मोठा. हा, सिक्वेन्स सांगा. चढता क्रम, उतरता क्रम. लार्जेस्ट कोण असेल ह्याच्यातला? डीएनए असेल, जीन असेल, क्रोमोझोम असेल का जिनोम असेल? चढता सांगायचं. सगळ्यात मोठा कोण असेल आणि सगळ्यात छोटा कोण असेल सांगा. बस, सगळ्यात मोठा डीएनए सांगितला त्यानं. सगळ्यात छोटा कोण असेल? सगळ्यात छोटा कोण असेल? जिनोम. सगळ्यात छोटा. हा, अजून कुणाला काय वेगळं सांगायचंय का? हे बघा, मी काय म्हंटल, जिनोम दॅट इज होल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ऑर्गॅनिझम. मी ते एक्झाम्पल का सांगितलं तुम्हाला की सेल मधून जर मी तो एंटायर डीएनए सगळे बाहेर केले, एंटायर डीएनए म्हणजे सगळ्या क्रोमोझोम वरचे 46 क्रोमोझोम वरचे 46 डीएनए मॉलिक्युल्स मी काढल्यात, एकमेकाला जॉईन केल्यात, दॅट इज द जिनोम, होल जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. एका क्रोमोझोम वरती एक डीएनए मॉलिक्युल आहे, असे सगळ्या क्रोमोझोम वरचा डीएनए तुम्ही कन्सिडर करताय त्यावेळेला तो झाला जिनोम. ऑब्विसली सगळ्यात मोठा असेल जिनोम. जिनोम नंतर असेल तो असेल आपला क्रोमोझोम, कारण क्रोमोझोम वरती डीएनए आपला रॅप कंडिशन मध्ये आहे. क्रोमोझोम वरती एक क्रोमोझोम एक डीएनए मॉलिक्यूल कन्सिडर करा, आणि त्या डीएनए वरती छोटे सिक्वेन्स असे आहेत की ज्याचा काहीतरी एक इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, द सिक्वेन्स ऑफ अ न्यूक्लियोटाइड हॅव्हिंग अ पर्टिक्युलर फंक्शन. ऑन्कोजीन, इन्सुलिन जीन, मेलानिन जीन कुठं आहेत? डीएनए वरती. त्यामुळे जीन सगळ्यात छोटा असेल. सेव्हरल जीन्स विल कम टुगेदर, अनवॉन्टेड मटेरियल पण असेल तिथं, तो बनेल आपला डीएनए, डबल स्टँडेड डबल हेलिकल स्ट्रक्चर अँटी पॅरल. and the DNA will be wrapped on the chromosome that will look like the chromosome. ओके, क्रोमोझोमच्या फॉर्म मध्ये आपल्याला तो दिसणार आहे.
बघायचं असेल तर मला तो क्रोमोझोम बघायला मिळेल. डीएनएचा डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर डोळ्याला नेकेड आयला दिसणार नाहीये आणि जीन्स जे काय असतील ते जीन्स त्या डीएनए वरती आहेत. आणि एंटायर क्रोमोझोम्स सगळे मी जर कन्सिडर केले त्या अॅनिमल मधले, तर तो जो काही सगळा जो मटेरियल माझ्याकडे तयार होईल, जे मॅट्रिक्स तयार होईल, दॅट विल बी द जिनोम. जिनोम genetic constitution of that organism, whole entire whole genetic constitution of that organism, that is a genome. Gene is a small fragment of a DNA. DNA ची छोटीशी फ्रॅगमेंट आहे की ज्याचा काहीतरी इम्पॉर्टंट रोल आहे. क्रोमोझोम, दिस इज अ कंडेन्स पार्ट ऑफ द डीएनए. डीएनए कंडेन्स फॉर्म मध्ये बघायचं असेल तर तो क्रोमोझोमच्या फॉर्म मध्ये मला दिसेल, राईट. अँड द डीएनए वी आर व्हेरी फॅमिलियर विथ दॅट. ओके, मग इथं त्यांनी काय सांगितले की डॅनियल नॅथन्सने हे जे काही एन्झाईम युज केलं, ते एन्झाईम कशासाठी युज केलं? फॉर मॅपिंग अँड अनालायझिंग जीन्स अँड जिनोम. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझम मधून जेव्हा मी जिनोम याचा अर्थ सगळ्यात काढला, मग समजा ऍस्कॅरिस जर घेतला आपण, ज्याला जंत म्हणतो, ऍस्कॅरिस मध्ये 2 क्रोमोझोम आहेत, तर त्या 2 क्रोमोझोम वरचा सगळा मी जर डीएनए कन्सिडर केला तर त्याचा जिनोम तेवढाच झाला. ओके, त्याचा जिनोम तेवढाच झाला. मग ज्या वेळेला त्याचा जो काही हे जे काही 2 क्रोमोझोम आहेत त्या ऍस्कॅरिस मध्ये, तर त्या 2 क्रोमोझोम वरती किती जीन आहेत, किती जीन आहेत, त्या जीन मधलं डिस्टन्स काय आहे, त्याचा जिनोमची साईज किती आहे. ओके, जिनोमची साईज म्हणजे एकंदरीत त्याच्यामध्ये किती बेस पेअर आहेत. एक बेस पेअर आपण माहित आहे ए टी आपण जोडून लावतो, तर अशा किती बेस पेअर आहेत तिथं ऍक्युरेट आपण मोजू शकतो. मग ह्या सगळ्या बेस पेअर मध्ये, ह्या सगळ्या जिनोम मध्ये ऍक्च्युली किती जीन्स आहेत त्याच्यामध्ये, प्रत्येक जीन मधला डिस्टन्स काय आहे. आणि आपल्याला माहिती आहे एखादा मॅप आपण कन्सिडर करतो तर त्या मॅप मध्ये डिरेक्शन असती, पर्टिक्युलर 2 पॉइंट मधलं डिस्टन्स सुद्धा आपण हे करू शकतो किलोमीटर मध्ये. तिथं किलोमीटर मध्ये, इथं आपल्याला खूप कमी शॉर्ट ह्याच्यामध्ये नॅनोमीटर मध्ये डिस्टन्स आपल्याला कळेल इथं. ओके, किंवा पिकोमीटर मध्ये डिस्टन्स आपल्याला कळेल. हे जे काही डिस्टन्स आहे, म्हणजे जर समजा मी 21 नंबरचा क्रोमोझोम कन्सिडर केला आपल्या बॉडीतला आणि मी म्हंटल की 21 नंबरचा हा जो काही क्रोमोझोम आहे, तर त्या ह्या क्रोमोझोम वरती इन्सुलिनचा जो जीन आहे का नाही, तो इथं आहे कुठेतरी, इथं इन्सुलिनचा जीन आहे, राईट. आणि इन्सुलिनचा जीन सोडून एक 1000 बेस पेअर पुढं मला ग्लुकॅगॉनचा जीन आहे. परत आणखी थोडं पुढे गेल्यावरती समजा, हे असं नाहीये पण समजा इथं करा मेलानिनचा जीन. म्हणजे हे जे काही डिस्टन्स आहे, दॅट इज युअर मॅपिंग. तुम्ही मॅपिंग करताय जसं मॅप नकाशा जसा आपल्याला एक प्रॉपर डिरेक्शन देतो, प्रॉपर प्लेस देतो, आपल्याला प्रॉपर एक वे देतो, डिरेक्शन देतो की त्या 2 लोकेशन मध्ये डिस्टन्स काय आहे. सिमिलरली हिअर ऑल्सो जिनोम मॅपिंग मध्ये सुद्धा हेच केलं जातं की त्या ऑर्गॅनिझम मध्ये किती क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोम कुठल्या क्रोमोझोम वरती कुठला जीन आहे, त्या 2 जर समजा एकापेक्षा जास्त जीन असतील तर त्या जीनचा मेन यूज काय आहे, त्याचं मेन फंक्शन काय आहे, हे सगळं तिथं चेक केलं जातं. सो डॅनियल नाथमन यूज दिस टाइप 2 एन्झाईम फॉर द जीन मॅपिंग, जीन अँड जिनोम मॅपिंग अनालाइज करायला त्यांनी तो यूज केला. ओके, अँड देन अगेन आता आणि फर्स्ट ऑलवेज रिमेंबर द फर्स्ट रेस्ट्रिक्शन एन्झाईम वॉज यूज फ्रॉम दिस ऑर्गॅनिझम. म्हणूनच आपण सारखं आपल्या तोंडात येते इको R1. इको R1 हा रेस्ट्रिक्शन एन्झाईम सगळ्यात पहिला आयसोलेट केलेला. पहिला इको R1 आयसोलेट केलेला तो यूज केला होता डॅनियल नाथननं. ओके, यूज कोणी केला, इथं जर मी डिस्कवरी दाखवला फॉर द डिस्कवरी ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, आर्बर, स्मिथ अँड नाथन्स. ओके, स्मिथनं आयसोलेट केला, त्या बॅक्टेरियाला घेतलं, बॅक्टेरिया कट केला, बॅक्टेरियामधून तो एन्झाईम आयसोलेट केला, प्युरिफाय केला, त्यांनी प्युरिफाय केला, आयसोलेट केला स्मिथनं. आणि नाथन्सनं काय केलं, ते प्युरिफाय केलेला एन्झाईम यूज केला, म्हणजे त्याचं ऍप्लिकेशन स्टडी केली की खरोखरच हे कट करतं का डीएनएला त्याच सिक्वेन्सला. Okay, and so for this discovery of the restriction enzyme, the 3 group of scientists were awarded with the Nobel Prize in 1978. Okay, 1978 ला त्यांना हे नोबेल प्राइज मिळालं. So the first restriction enzyme isolated and the characterized. First type 2 restriction enzyme was isolated from the E. coli strain RY. आयसोलेट पण केला आणि कॅरेक्टराइज पण केला. मीनिंग काय आहे, आयसोलेट करायचं म्हणजे त्या बॅक्टेरिया मधला काढून घ्यायचा आणि कॅरेक्टराइज करायचं म्हणजे त्याचा स्टडी करायचं की खरोखरच तो कुठल्या सिक्वेन्सला कट करतो, कट केल्यानंतर त्याचं रिकॉग्निशन साईट काय आहे, कुठल्या टाईपचे मला फ्रॅगमेंट मिळतात. सो दिस इज द कॅरेक्टरायझेशन. त्यामुळे आयसोलेशन आणि कॅरेक्टरायझेशन सगळ्यात पहिला ज्या ऑर्गॅनिझम मध्ये केलं गेलं तो होता आपला लाडका इकोलाय स्ट्रेन R1. आणि या डिस्कवरीसाठी त्यांना नोबेल प्राइज मिळालं. आणि हा जो काही एन्झाईम आहे दॅट इज अ टाइप 2 एन्झाईम विच इज यूज इन द जीन मॅन्युप्युलेशन. एखादा जीन मला मॅन्युप्युलेट करायला, कन्स्ट्रक्ट करायला, अकॉर्डिंग टू अवर विश वी कॅन यूज द टाइप 2 एन्झाईम स्पेसिफिकली. ओके, कारण आपल्याला माहिती आहे की जो स्पेसिफिक ठिकाणीच कट मारतो. ओके, आणि त्यामुळं
हे जे काही टाईप 2 रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहेत ते कट करताना सुद्धा जो पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स आहे, ओके, पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स जो असेल की ज्या ठिकाणी त्याची रिकॉग्निशन साईट आहे किंवा कटिंग साईट आहे, तर तिथं मोस्ट ऑफ द केसेस 4 ते 8 न्यूक्लियोटाइडचीच लेंथ असेल, त्या 8च्या पुढे जाणार नाहीये. ओके, वी ऑलरेडी नो दॅट इफ यू आर कन्सिडरिंग द इको अर्बन साईट देन GAATTC. ओके, हा किती न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स झाला? GAATTC न्यूक्लियोटाइड किती आहेत? बेस पेअर नाही सांगितलेलं मी, न्यूक्लियोटाइड किती आहेत त्याच्यात? बेस पेअर असतं तर खालचं घेतलं असतं मी, GCAT तसं. हा, किती आहेत न्यूक्लियोटाइड? ज्योती सांगत होती काय? ज्योती 6. येस, अरे 6 आहेत, मोजा की. हा, सरळ मोजायचं किती आहेत. न्यूक्लियोटाइड आहेत, ह्या एकमेकाला लिंक झाल्यात म्हणजे पॉलिन्यूक्लियोटाइडची छोटी चेन आहे, पण लिमिटेड आहे. 6 न्यूक्लियोटाइड. ओके, 7 असत्या तर 6 असते तर हेक्झा न्यूक्लियोटाइड, 7 असत्या तर हेप्टा न्यूक्लियोटाइड, 8 असत्या तर ऑक्टा न्यूक्लियोटाइड. ओके, आणि हे जे मग हा जो काय पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे त्याची मर्यादा काय की 4 असतील किंवा 8, म्हणजे याच्यामध्ये व्हॅरी होणार आहे, 8च्या पुढे जाणार नाहीये. हा, द रिकॉग्निशन साइट खाली जो पॉइंट लिहिलाय, द रिकॉग्निशन साइट्स आर युजुअली अनडिवाइडेड अँड पॅलिंड्रोमिक अँड 4 to 8 न्यूक्लियोटाइड इन द लेंथ. त्याची जी काय लेंथ आहे, एकतर 4 न्यूक्लियोटाइड असतील त्याच्यामध्ये म्हणजे GAAT एवढाच असेल, किंवा 5 असतील किंवा 6 असतील किंवा 7 असतील किंवा 8 असतील. ओके, त्याची ती त्या फॉर्म मध्ये असेल. Okay, and we know that they recognize and cleave the DNA at very specific site. त्यांची रिकॉग्निशन साइट जी काय असेल ती खूप स्पेसिफिक असेल. ओके, सो दिस इज द इन डिटेल अबाउट द टाइप 2 एन्झाईम. ओके, थोडे पॉइंट्स राहिलेत, आपण पुढच्या लेक्चरला परत डिस्कस करूया. ओके, नाहीतर आता सगळे डोक्यावरून जाईल. 2 टर्म्स आहेत, त्या 2 टर्म्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहेत फक्त, अँड दॅट वी विल स्टडी इन अवर नेक्स्ट लेक्चर. ओके, 2च हे राहिले. आणि त्याच्यानंतर अजून आता पुढच्या लेक्चर पासून आपल्याला वेक्टर स्टडी करायचे. तुम्ही जेव्हा पॅथोजन स्टडी केला, सेकंड इयरला होते तुम्हाला पॅरासायटोलॉजी होतं ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही काही पॅथोजन असे होते की जे वेक्टर थ्रू ट्रान्सफर होतात. हा, हे माहित आहे, तो वेक्टर तिथं वेक्टरचं काम म्हणजे ऍक्च्युली वेक्टर ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे उद्या अपेक्षित आहे की वेक्टर बद्दल तुम्ही ऍटलिस्ट 1 लाईन तरी सांगाल वेक्टर्स. ओके, वेक्टर बद्दल सांगा. इकडचे वेक्टर वेगळे असतील, आपल्याला इकडे ते वेक्टर लागणार नाहीयेत. ओके, इकडे आपल्याला मॉस्किटो वगैरे लागणार नाहीत, इकडे वेगळे वेक्टर लागतील एखादा ऑर्गॅनिझम तयार करायला. पण माहित असू दे की वेक्टर ही टर्मिनॉलॉजी तिथं कशासाठी वापरतो आपण. ओके, मग उद्या आपण हे 2 पॉइंट्स बघूया, आयसोस्किझोमर्स आणि निओस्किझोमर्स, आणि वेक्टर्सला आपण स्टार्ट करूया. युनिट 3 मधला सेकंड पॉइंट. ओके, हा पॉइंट उद्या फिनिश होईल, आणि फिनिश झाल्यावरती ह्या नोट्स आणि बाकीच्या नोट्स, सगळ्याच नोट्स अर्ध्या अर्ध्या आहेत, त्या नोट्स मध्ये इमेजेस वगैरे घालून त्या तुम्हाला दिल्या जातील, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्टडी करा. एक असाइनमेंट असेल आणि मग त्याच्यावरती परत टेस्ट होईल. ओके, पण पीसीआरच्या ऍप्लिकेशनची असाइनमेंट सबमिट करायच्या सगळ्यांनी. फक्त ऍप्लिकेशन जे दिलेले, ऍप्लिकेशन लाईन मध्ये लिहायचं नाहीये, तर जी स्लाइड मी दिलेली त्या स्लाइड मध्ये प्रत्येक पॉइंट ऍटलिस्ट एक 5 पॉइंट उचला त्यातले रॅन्डमली. जो फ्लो चार्ट होता ना, ट्री डायग्राम होता, ट्री डायग्राम मध्ये जे पॉइंट्स होते त्या पॉइंट्स मधले तुम्हाला जे तुमच्या शब्दांमध्ये लिहायला येतं त्यातले 5 ऍप्लिकेशन उचला, आणि ते 5 ऍप्लिकेशन्स एका वहीवरती लिहा, आणि ते 5 ऍप्लिकेशन्स इलॅबोरेट करा. फॉर एक्झाम्पल, इफ दॅट ऍप्लिकेशन इज मेन्शनिंग इन द फॉरेन्सिक लॅब, then discuss in 3 to 4 lines how you will use the PCR in the forensic lab, or how you will use the PCR in order to determine the unknown organism, or how you will use the PCR to characterize the evolutionary trend of that organism. Okay, असे बरेच ऍप्लिकेशन आहेत. or how you will use the PCR in the drug designing. ओके, त्यातले ते पॉइंट्स तुम्हाला जे तुमच्या म्हणजे तुम्हाला वाटतं की आपण ह्याचं एक्सप्लेन करू शकतो आपल्या शब्दामध्ये, हा, ते तुम्ही मेन्शन करा, आणि ते ऍप्लिकेशन जे काय आहे त्या ऍप्लिकेशन वहीवरती लिहा, आणि त्याचा जो काही हे असेल स्कॅन केलेलं स्कॅन करा त्याला, आणि स्कॅन करून गुगल क्लासरूमला पाठवा. ओके, दिस इज द असाइनमेंट 1. ही असाइनमेंट 1 असेल. ती क्विज असाइनमेंट कालची होती, दॅट वॉज ओनली ट्रेलर. तो ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है. हा, एनी डाऊट इन दिस? ह्याच्यात काय डाऊट आहे का? रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक टू लर्न.
जेनेटिक इंजिनिअरिंग मधला हा सगळ्यात फेवरेट टॉपिक असेल. समजलं तर? समजलं तर ओके. त्यामुळे काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांगा. पुढे गेल्यावरती परत जर सांगितलं परवासारखं तर परत खूप प्रॉब्लेम होईल. नाहीतर परत पहिल्यापासून डिस्कस करायला दॅट विल टेक अ लॉट ऑफ अ टाइम आणि सगळ्यांचाच टाइम घेणार आहे ते. सो डिरेक्टली यू कॅन कोड दॅट इन चॅट. ओके, चॅट सेक्शन मध्ये तुम्ही हा बोल पूजा. ते सुरुवातीच जरा सांगत होते क्लासमेटचं काय सांगितलं ते जरा असलं? कळलं नाही. क्लासिफिकेशन होय. क्लासिफिकेशन काय? क्लासमेट काय? हा प्लाझमिड आपण काय म्हटलं की प्लाझमिड हे बॅक्टेरियामध्ये सेपरेट आहेत. हा, सर्क्युलर डीएनए. आणि जर समजा रेस्ट्रिक्शन एन्झाईम तुम्ही आयसोलेट केलंय का नाही, तुला कळलं रेस्ट्रिक्शन एन्झाईम कोण तयार करणार आहे? बॅक्टेरिया. ओके, मग बॅक्टेरिया तयार करते म्हणजे त्याचा जीन कुणाकडे असेल? बॅक्टेरियाकडे. त्यामुळे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आपण त्याला नाव देताना काय करतोय? बॅक्टेरियाचं नाव देतोय ना. बॅक्टेरियाचा जिनोम, बॅक्टेरियाचा जिनस घेतोय, बॅक्टेरियाचा स्पीसीस देतोय, बॅक्टेरियाची स्ट्रेन काय आहे ती स्ट्रेन कोड करतोय. आणि मग जर समज तुला आयडेंटिफाय झालं, हा, तू जर रिकॉग्नाइज केलीस की जे एन्झाईम तयार झालं ना रेस्ट्रिक्शन एन्झाईम त्या बॅक्टेरियामध्ये, ते प्लाझमिड न सुद्धा तिथं हेल्प केल्या, प्लाझमिडचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे, तर मला त्याला सुद्धा हे करा. इमॅजिन करा, एक प्रोजेक्ट दिलाय मी तुला, हा, तुला आणि ऋतुजाला प्रोजेक्ट दिला. तुम्ही प्रोजेक्ट करायला लागलाय आणि ते प्रोजेक्ट इतका छान झाला की आपण त्याच्यावरती ना एक पेपर पब्लिश केलाय कॉन्फरन्समध्ये. आणि पेपर पब्लिश केल्यावरती मी काय केलंय, ऋतुजाचं नाव घातलं त्या पेपरमध्ये, पूजाचं नाव घातलं नाही. कसं वाटेल? हा पूजा, कामं दोघींनी पण केलात आणि एकीच नाव घातले, कसं वाटेल? सिमिलरली ज्याचं क्रेडिट आहे त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे. आणि नोमेनक्लेचर मध्ये हे रूल खूप लागू पडतात. इथं नाही, अॅनिमलला सुद्धा नोमेनक्लेचर मध्ये जे टॅक्झॉनॉमी जे आपले आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप रूल्स आहेत, खूप रूल्स. हा, जरा जरी हे बदललं ना तरी ते रूल्स असे फ्लक्च्युएट होतात. पण इथं सुद्धा जर आपल्याला आयडेंटिफाय झालं की जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम त्या बॅक्टेरियामध्ये तयार झाले, तर त्या बॅक्टेरियामध्ये तयार झाले, इट्स ओके, नो डाऊट. यू कॅन गिव्ह द नेम फ्रॉम दॅट बॅक्टेरिया, यू कॅन टेक द जीनस, यू कॅन टेक द स्पीसीस, यू कॅन स्ट्रेन, इव्हन स्ट्रेनचं नाव सुद्धा मी घेऊ शकतोय. पण त्यातला काही कॉन्ट्रीब्युशन त्या प्लाझमिडचं पण आहे, काही कॉन्ट्रीब्युशन त्या प्लाझमिडचं पण आहे. मग त्यावेळेला त्या प्लाझमिडचं जे काही नाव आहे, प्लाझमिडचे टाइप्स असतात. आपण पुढे जे सुरू होणार आहे की नाही आपलं व्हेक्टर, त्याच्यामध्ये कळेल आपल्याला की कसल्या टाईपचे प्लाझमिड असतात आणि काय असतात ते. प्लाझमिड म्हणजे नक्की काय आहे, बॅक्टेरियामध्ये असतात ते, पण नक्की काय आहे हे नंतर आपल्याला कळेल डिटेल. आता फक्त लक्षात काय ठेवा की प्लाझमिडचे सुद्धा टाइप्स आहेत, त्याला सुद्धा नावं आहेत. मग त्या प्लाझमिडचं जे नाव आहे त्या नावाचं लेटर मी सबस्क्रिप्ट देणार आहे, म्हणजे खाली त्याचं कोट करणार आहे. आपलं जे एन्झाईम असेल त्या एन्झाईमचं जे नाव आपण त्याला दिलंय, तर त्या नावाच्या खाली इथं खाली मी कोट करणार आहे. समजा प्लाझमिडचं नाव 2 असेल तर मी काय करणार आहे, इको 2, इथं 2 खाली देणार आहे मी तिथं. ओके, सबस्क्रिप्टला मला ते मेन्शन करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे एन्झाईम तयार झाले ते टोटली बॅक्टेरियानं कोट केलेलं नाहीये, स्वतः बॅक्टेरियाच्या जिनोमनं तयार केलेलं नाहीये, तर काही त्यातला पार्ट त्या बिचाऱ्या प्लाझमिड पण दिलाय आणि त्यामुळे प्लाझमिडच्या कॉन्ट्रीब्युशन साठी सुद्धा आपल्याला ते द्यायचंय. ओके, हे मिनिंग होतं त्याचं. समजते का पूजा? हा हा, हे मिनिंग होतं. एवढंच लक्षात ठेवा की जर ते जेनेटिकली स्पेसिफाय करत असेल तुमचा प्लाझमिड किंवा व्हायरस, तर मग त्याचं लेटर जे काय असेल ते लेटर तुम्ही सबस्क्रिप्ट मध्ये वापरा. ओके, सबस्क्रिप्ट मध्ये युज करा तिचं. हे नाही, हे लक्षात ठेवू नका, कदाचित त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं असेल. व्हेरी एक्स्ट्रीमली सॉरी, त्याच्यामुळे कदाचित हे झालं असेल. इट्स ओके, आय विल चेंज अगेन, आय विल रिपीट इन नेक्स्ट लेक्चर, डोंट वरी. ओके, एनिथिंग एल्स? झालं का? 1 मिनिटापेक्षा कमी टाइम आहे. असाइनमेंटचा जो क्वेश्चन असेल तो असाइनमेंटचा क्वेश्चन आणि अटेंडन्स लिंक तुमची गुगल क्लासरूमला मी शेअर करते. ओके, आय विल क्लोज. There will be no any lecture for today as we have taken the 2 lectures. So thank you for joining and have a nice day ahead. I will close from my side. Please go and check the Google Classroom after 5 minutes. Okay, I will close from my side.